तर अंजलीताई दमानी यांचे आरोप सिद्ध झाले का असा सवाल धनंजय मुंडेंनी केलाय। आरोपांचा खून झाला म्हणणंच म्हणजे आता दमानी यांचा हा खोटारडेपणा आहे। आरोपींचा खून झाला म्हणणं म्हणजे दमानी यांचा खोटारडेपणा असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत। अंजलीताई आता बदनामी यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी कुणी काम दिलंय, त्यांना शुभेच्छा असंही मुंडे म्हणाले। बदनामी करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का। म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो, म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धादांड आरोप करू नका। माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे। साप 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 म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं। माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे। अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा। 59 दिवस पुन्हा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल हो। 59 दिवस, या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही। पण आमचे 59 दिवस ट्रायल या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं, हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं। आता या एपिसोड मध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही।